नमस्कार, मी शिवानी. आपल्या पहिल्या 2 ट्रिप अनएक्सपेक्टेडली ज्योतिर्लिंगात झाल्यात. सो आपण 3rd ट्रिप पण त्र्यंबकला चाललोय. सो आमच्या सोबत चला. आम्ही आता अराउंड 11 वाजता निघतोय. आम्हाला पोहोचायला 4-5 वाजतील. पुण्यातून नाशिक वरती जायला अंतर ऑलमोस्ट 4-5 तासाचं आहे. सो 5 वाजता काकड आरतीला आम्ही नाशिकला पोहोचून जाऊ. सो स्टे ट्यून. दिस इज माय आउटफिट. शॉर्ट कुर्ती आणि आपली बॅगी जीन्स. नेहमीप्रमाणे एका छोट्या ट्रिपला 2 दिवसाच्या तरीही आपल्याला 2 ते 3 बॅगा लागणार. दॅट इज फिक्स. दिस इज टिपिकल इंडियन महाराष्ट्रीयन फॅमिली. दिस इज माय मम्मी. हाय गाइस, चला आमच्या सोबत त्र्यंबकेश्वरला. दिस इज मी शिफ्टिंग माय सामान. खाण्याचा जार सोबत सगळं सामान घ्यायचं. खायचे प्यायची पण तयारी आहे फुल. स्ट्रगल 2 दिवसासाठी जायचंय फक्त. गणपती बाप्पा. डायरेक्ट सकाळी भेटूया. बाय. आम्ही सुमारे 5:30 वाजता त्र्यंबकेश्वरला पोहोचलो. त्र्यंबकेश्वर मध्ये श्री ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्ती ज्योतिर्लिंगाची पूजा केली जाते. समोरच मंदिर आहे. सो चलो. भूत सारखा का दिसतोय? झोपले झाले अजून. किती झोपायचंय? सकाळी सकाळी मस्त एक चहा प्यायला थांबलो. त्याने म्हणजे अजून थरथरी येईल, झोप उडेल. पण तसं काही झालेलं नाहीये. झोप तर भरपूर आली. पोहोचलोय त्र्यंबकेश्वरला. ठीक 5:51 वाजता. घरातून 11 वाजता निघालो होतो. 6 वाजता आम्ही पोहोचलोय अराउंड. इथूनच गर्दी चालू झाली आहे 6 वाजता. पण आम्ही प्लॅन केला होता की लवकर निघलो रात्री तर लवकर पोहोचू अराउंड 5 ते 6 वाजता. आणि 6 वाजता आपल्याला गर्दी कमी लागेल. पण इथं बघतो तर काय वेगळंच. 6 वाजता पण एवढी गर्दी होती. आम्हाला अराउंड 3-3.5 तास लागले दर्शन करायला. त्र्यंबकेश्वर हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असून इथे शिवलिंग हे ब्रह्मा, विष्णू, महेश या 3ही स्वरूपात आहे. आणि येथे गोदावरी नदीचं उगम स्थानही आहे. त्यामुळे या ठिकाणाला एक विशिष्ट महत्त्व आहे. आम्ही अराउंड दिवाळीच्या वेळेस गेलो होतो म्हणून इतकं सुंदर मंदिर डेकोरेट केलं होतं. आणि आमचं सौभाग्य बघा, जेव्हा आम्ही मंदिरातून बाहेर येत होतो तेव्हाच पालखी आली होती माऊलींची मंदिरात. सो पालखीचंही दर्शनाला गेलो. 9 वाजता दर्शन करून बाहेर आलोय. 3 तासानंतर आता भूक लागली आहे. सो काहीतरी खाऊया. मस्त इथं भजी आहेत, पाववडा आहे. पाववडा आम्हाला मेनली खायचा आहे कारण की हा नाशिकचा फेमस आहे. सो लेट्स ट्राय. व्हेरायटी ऑफ नाश्ता एकदम पोटभर करून घेतला. बरोबर नाश्ता झालाय. सो आता आपण चाललोय वणीला, सप्तशृंगी देवीला. चला. इथंच आता 9:30-9:45 वाजले. सो आता अजून किती वेळ लागेल काय माहिती. चहा प्यायला थांबलोय. चहा पिऊ. चहा इज इम्पॉर्टंट. अशा प्रकारे आपलं त्र्यंबकेश्वरचं दर्शन एकदम अप्रतिम झालेलं आहे. आता आम्ही चाललोय सप्तशृंगी देवीला. मस्त चॉकलेट आणलं काय. एवढ्या गरमीत एवढं पिघळून गेल्यात ना तर खाऊ पण शकत आहे. आता एसीला लावून यांना थंड करावं लागेल. अराउंड 12 वाजता आम्ही सप्तशृंगीच्या मेन दरवाजापाशी पोहोचलो होतो. यानंतर चालू होणार होता आपला घाटाचा रस्ता. रस्ते इतके सुंदर आहेत. तुमच्यासाठी काय क्लिप्स घेतल्या आहे रस्त्यांच्या. सो एन्जॉय. ठीक 1 वाजता पोहोचलोय सप्तशृंगीला. सो आता आपण चालूय दर्शन करायला. बघू आता किती वेळ लागतोय त्याला. देवीसाठी पूजेची थाळी घेतोय. खूप गर्दी आहे, खूप प्रमाणाच्या बाहेर. मी से बुरा हाल. यश मस्त रोपवे. आम्ही पण रोपवेने जाणार आहे. सो चला. प्रचंड गर्दी आहे. बघू आता किती वेळ लागतोय रोपवेने पण वरती जायला. रोपवेचं तिकीट अराउंड 120 रुपये आहे. असं काहीच रोपवेचं तिकीट आहे. आम्हाला वाटलं होतं रोपवेने आपलं लवकर होईल 1-1.5 तासामध्ये. पण इथं रोपवेच्याच लाईन 4 मजल्या चालणार आहे.
काय माहिती आता किती वेळ लागतो. इथे रोपवे स्कॅन करायचं. एन्जॉय. इथे पण एवढी गर्दी आहे. आम्हाला माहिती नाही आमचंच नशीब खराब आहे का काय झालं. आम्ही ज्यावेळेस रोपवेच्या एकदम समोर आलो होतो की आता आपलाच नंबर आहे रोपवेला जायला, त्यावेळेस तो रोपवेज बंद पडला. ऑलमोस्ट 1 ते 1.5 तास रोपवे बंद होते पूर्ण दोन्ही साईडचे. फक्त वरून माणसं खाली येत होते आणि खालचे माणसं वरती जाऊच शकत नव्हते. ऑलमोस्ट 1.5 तासाने आम्हाला रोपवे मिळाला आणि 1 मिनिटात आम्ही वरती पोहोचलो होतो. चला आमच्यासोबत तुम्ही पण दर्शन करून घ्या मातेचे. फायनली दर्शन इज डन. आम्ही आता निघालोय. ऑलमोस्ट 3-3.5 तास लागले रोपवेनी पण. सो प्रेफर अकॉर्डिंग टू युअर नीड. रोपवे घेऊन पण काय फायदा झाला नाही आमचा. दर्शन डन. दर्शन करून आल्यावर इतकी भूक लागली होती की पहिलेच आम्ही सप्तशृंगीच्या फूड कोर्ट वरतीच खायला मागवलं. सगळी व्हेरायटी मागवली एकदम. दाल तडका, छोले भटुरे, पुरी भाजी सगळं. प्रसाद घेतलाय. सो आता आम्ही चाललोय घरी पेटपूजा करून. आजचा ब्लॉग आपण इथेच संपवतोय. उद्या भेटूया नवीन ब्लॉग मध्ये नवीन ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी. सो स्टे ट्यून अँड लाईक शेअर सबस्क्राईब. हा माझा ब्लॉग खराब करतोय. इकडं बघ. तोंड लपून नको आता. तोंड लपून काय नाही आलं. कमास नाही बिझी. ब्लॉग चला बाय बाय.